मराठी बोधकथा शर्यत ससा व कासवाची। एक कासव हळूहळू घरी चालले होते। कासवाला भरभर चालता येत नाही, थोडेसे चालायलाही त्याला फार वेळ लागतो। हे एका सशाने पाहिले। ससा फारच जलद धावतो। तो हसून कासवाला म्हणाला, काय रे, तू किती सावकाश चालतोस? अशा रीतीने तू घरी कधी पोहोचणार? कासव शहाणे होते। ते म्हणाले, बाबा रे, तू जलद पळणारा आहेस, हे मान्य आहे। ठीक आहे, आपण एक पैज लावूया का? ती समोर टेकडी दिसते ना, तेथे कोण पोचतो ते पाहूया। हे ऐकून सश्याने हसत हसत कासवाला सांगितले, चल, मला ही पैज कबूल आहे। नंतर दोघेही वाट चालू लागले। सश्याने एक धाव मारून कासवाला मागे टाकले। कासव सावकाश चालले होते। सश्याने मागे वळून पाहिले, तो कासव फारच दूर होते। हे पाहून सश्याने विचार केला, कासव तर फारच मागे आहे, मग आपण इतकी घाई कशाला करायची? आता या गार झुडपात थोडीशी झोप काढावी। कासव जरा जवळ आले की एक उडी मारून टेकडी गाठावी, असा विचार करून ससा एका झुडपाखाली बसला आणि लवकरच त्याला गाढ झोप लागली। इकडे बिचारे कासव हळूहळू चालत होते, पण ते वाटेत कुठेही थांबले नाही, सारखे चालतच राहिले। अशा रीतीने ते लवकरच टेकडीवर जाऊन पोहोचले। काही वेळाने ससा जागा झाला आणि पाहतो तो कासव टेकडीवर बसलेले। बिचारा ससा हे पाहून नरमला। कासव त्याला म्हणाला, मित्रा, कधीही गर्व करू नये आणि आपले काम नेहमी वेळेवर करावे। तात्पर्य, आळसाचे व गर्वाचे घर नेहमी खाली असते। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।